आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या संतोषला कसं समजवायचं तेच कळत नाही। अरे वडीलधाऱ्यांशी स्वतःच्या आई वडिलांशी बोलायची ही रीत आहे। कुठून शिकलाय सगळं काय माहिती। मी पण तोच विचार करत होते हो। संतोषची जीभ म्हणजे दुधारी तलवार आहे। आपण बोलताना समोरच्याला किती तोडून बोलतोय, समोरच्याचं मन किती दुखावतोय याचा विचारच करत नाही तो मुलगा। हे आपले संस्कार नाहीये तो। मला हेच कळत नाही ना लक्ष्मी। अगं आपला कुठलाही मुलगा असा नाही वागत। आता मान्य आहे हरीश उपद्व्यापी आहे, पण बोलणं सौम्य आहे त्याचं। आणि जानू तुडतुडी आहे, पण बोलण्यात इतका आगाऊपणा कधी नसतो ग तिच्या। आणि भावनाबद्दल काय बोलायचं, तिच्यासारखी समजूतदार मुलगी शोधूनही सापडणार नाही। आणि व्यंकीचा त्याच्याशी तर किती वाईट वागतो संतोष। वाटेल तसं बोलतो त्याला, आणि व्यंकी बिचारा प्रत्येक वेळी सगळं सहन करतो। व्यंकीसाठी जीव तुटतो माझा। आपलं नशीब म्हणायचं, अजून काय। मग लक्ष्मीबाई, आता तुमच्या हातात पाटा आणि वरवंटा, आणि तुमच्या हातात इस्त्री। कधी कधी विचार केला ना लक्ष्मी, तर वाटतं की आपण कसा केला ग संसार इतकी वर्ष। आपल्याकडे कुठे फारसे पैसे होते, पण तरी सुद्धा आपण सगळ्या मुलांना अगदी शिक्षण दिलं, त्यांच्या आवडीचं शिक्षण दिलं। आपल्या ऐपतीप्रमाणे सगळे सणवार साजरे केले, ही वर बचतही केली बरं का। पण ही अशी बचत नाही करावी लागली कधी। हो ना, म्हणजे कठीण परिस्थितीत सुद्धा सगळं नेटाने केलं आपण। पण हे आत्ताच्या मुलांना कसं समजवायचं? नवीन पिढी, नवीन मतं, आणि त्यात आपला संतोष। त्याला तर काय समजवायचं तेच कळत नाही मला। आणि लक्ष्मी, जर बोलायचं म्हटलंस तर कुठल्या तोंडाने बोलणार ग? दिवसभर घरीच तर बसून असतो आपण। अहो संतोष तो बोलणं नका मनाला लावून घेऊ। तुम्हाला माहिती आहे ना, तो पहिल्यापासूनच तोंडा आहे। आणि संतोष चुकीचं काय बोलला ग? अहो मी काय म्हणते, इतकी वर्ष प्रत्येक संकटाला सामोरं जात आपण नेटाने संसार केला। आता संतोषला वाटतंय की घरावर आर्थिक अडचण आली, तर मग तो जे म्हणतोय, जसं म्हणतोय तसं करून बघूया का? नाही म्हणजे मला माहिती आहे आपले थोडे कष्ट वाढतील, तडजोडी वाढतील, पण एकदा करून बघायला काय हरकत आहे? काय वाटतं तुम्हाला? माझ्या वाटण्याने काय होणार आहे लक्ष्मी? शेवटी करायचं तर त्याच्याच मनासारखं ना। मी काय म्हणते, आता जर समोर दुसरा काही पर्याय नसेलच, तर जे आपल्या वाट्याला आलंय ते आनंदाने करूया। आणि माझा विश्वास आहे, आज नाही तर उद्या संतोषला उपरती होईल। उपरती? आणि संतोषला? हो हो सर, नाही त्या फाईल मधली सगळी बिल्स मी टॅली करून बघितली आहेत। हो नाही हो सर, मी ऑफिस मध्ये येऊन सगळी। हो सर, एक मिनिट होल्ड करा। तुम्ही सगळी प्रॉमिसेस खोटीच करता ना? काय? मी कुठली प्रॉमिसेस खोटी? तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की नॉक करून खोलीत याल। सॉरी सॉरी सॉरी, ते काय झालं ना, माझ्या ते डोक्यातून राहून गेलं हो। म्हणजे कसं आहे की तुम्हाला असं रूम मध्ये पाहून मला एकदम आपलंसं वाटलं ना, म्हणून ते विसरून गेलो नॉक पण करायला। आता मी आठवण केली आहे ना। हो आठवण केली, पण आता ऑलरेडी आलो ना मी। मग मग काय? मग काय? मग काही नाही, ते मी आलो आता तर मग मग ते मी जात जात आत येऊ, परमिशन मागतोय। कशासाठी? ते कपडे
कपडे राहिले आपल्या घ्यायचे होते. घ्या पटकन. हा सर. हा पण मी सांगत होते की नाही ऍक्च्युली मी त्या ड्रॉवर मध्ये ही सगळी बिलं बाकीची ठेवली होती. मी मी बोलून घेते ना. हो सर मी ऑफिस मध्ये येऊन चेक करते. हो चालेल. एक मिनिट हा सर. आता काय राहिलंय? गॉगल. गॉगल घ्यायचा होता. घ्या पटकन. 0 मिनिटात घेतो. हो हो हा सर. बर. हो चालेल ना. हो 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 बरं मी सांगते. हो आता काय? आता हे शेवटचं. आई काय ग काय झालं रडतेस का? अगं अगं ए बाळा काय झालं? कुणी काही बोललं का? हा हे असं वागतात ना मला कळतच नाही असं का वागतात. त्यांच्या वागण्याचा ना सगळ्यांना त्रास होतोय आणि मला खूप अपराध्यासारखं वाटतंय. तर संतोष जे वागतोय त्याने तुला कशा पायी अपराधासारखं वाटतंय ग? आई मी घरासाठी काहीच करू शकत नाही ना त्याचं जास्त वाईट वाटतंय. तू एकटी काही करू शकत नाहीस पण आपण सगळे एकत्र येऊन तर करू शकतो की नाही? तू ये इथे वेडाबाई बस. तू एकटी कशाला सगळ्या गोष्टींचा ताण घेतेस? आई मला आठवतंय मी लग्न करून जेव्हा या घरात आले तेव्हा तुम्ही म्हणाला होतात मला की तू शिकलेली आहेस तुला काही काम करायचं असेल तर नक्की कर. पण तेव्हा आनंदाने मी घराची जबाबदारी सांभाळली. पण आता असं वाटतंय तेव्हा काम सुरू केलं असतं तर घराला माझा थोडासा हातभार तरी लागला असता. बघा ना आता घराला माझी गरज आहे आणि मी काहीच करू शकत नाही. अगं वेडी आहेस का तू? त्यावेळी तू या घरासाठी जो निर्णय घेतला होतास तो अगदी योग्य होता. अगं मीच तुला किती वेळा सांगते तू आहेस म्हणून हे घर आहे. तू या घराला बांधून ठेवलंयस. पण आता माझं नोकरी न करणं घराच्या आड येतंय ना आई. अगं कोण म्हणते असं? तू बचत करून हे घर चालवतेस ही किती मोठी गोष्ट आहे माहितीये का तुला? आणि अगं जी माणसं नोकरी करतात त्यांची कामाची वेळ संपली की त्यांचं काम संपतं. पण गृहिणीचं तसं नसतं ग. त्या 24 तास 12ही महिने ऑन ड्युटी असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकत्र कुटुंबात जेव्हा एक बाई खमकेपणाने घर चालवते ना तेव्हा घरातल्या इतर बायका बाहेर जाऊन पैसे कमवू शकतात. आणि आपल्या घरातली ती खमकी बाई तू आहेस. लक्ष्मी निवास लक्ष्मी